तर आम्ही केलेली आज सांडग्याची भाजी. आपल्या घरी बनवलेले सांडगे घरगुती आपले इतकी भाजी टेस्टी लागते सांडग्याची. मटकीच्या डाळीचे सांडगे आपली, थोडीशी हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये घालतो आम्ही आणि अशी सांडग्याची भाजी मस्त लागते, एकदम टेस्टी. सुक्की भाजी केली आज, कारण का पातळ पण आता जास्त नाही खावं वाटत, त्याच्यामुळं कधी कधी सुक्की करायची. आणि अशी फरशी पुसली होती आमच्या पिल्याकडं, आज फरशी पुसवायची होती आणि ती फरशी पुसून तिनं हातली घेतली होती. बाहेरची जीवावर आल्यासारखी अशी पायानं पुसत होती. तिला कंटाळा आलता फरशी पुसायचा, तेवढी तिनं आज फरशीच पुसली, बाकीचं काय नाही केलं. पण ती तिच्या जीवावर आली ती पुसायची म्हणून अशी पायानं कपड्यानं पुसत होती, कशी तरी इडीवाकडी. तेव्हा आहे का कशी पुसती. मला कंटाळा आलाय म्हणत होती. तर चला आम्ही गेलो होतो वर्षाताईच्या इकडं. काल सालपापड्या केल्या होत्या, तांदळाच्या ऑर्डर होती. 2 किलोच्या पापड्या आहेत ह्या असं तांदळाच्या. आमच्या शेजारच्याच आहेत इथल्या, जवळचीच ऑर्डर आहे. त्यांच्या कुरवड्या पण करायच्या. त्यांनी सालपापड्या आणि कुरवड्या आमच्याकडे दिल्या होत्या करायला. पण ती काय झालं, काल व्हिडिओ काढला होता मी. आमच्या दीदीनं रात्री व्हिडिओच डिलीट मारून टाकला का म्हणून कोणाष्ट. ती मोबाईल हँग जरा व्हायला लागला होता म्हणून तिला म्हणलं बाकीच व्हिडिओ टाकलेले डिलीट मार. तिनं सगळेच व्हिडिओ डिलीट मारले. ती सालपापड्याचा शॉर्ट टाकला आहे बघा एक व्हिडिओ यूट्यूबला आपल्या, पण हा मोठा व्हिडिओ काढली तिनं डिलीट मारून टाकला. मग आम्ही अशा कलरच्या 2 कलर घातले होते सालपापड्यात आणि इतक्या मस्त झाल्या सालपापड्या. लगेचच निघल्या धोत्रावरच्या, आणि का धोत्रावर बसल्या नाही ते म्हणून परत कागदावर पण थोड्याशा घातलेल्या. तर अशा मस्त सालपापड्या झाल्यात, पांढरा आणि केशरी हिरवा, तीन प्रकारच्या अशा मस्त पापड्या दिसतात त्या. आणि लगेचच निघल्या, पाणी टाकलं की धोत्रावर लगेचच ती अशा गळून पडायच्या खाली. इतक्या छान घातल्या होत्या. काल उशीर झाला आम्हाला घालायला, तरी पण चांगल्या घातल्या. मग मी वर्षाताईने काढल्या सालपापड्या, चाललं होतं आमचं. तर बघा किती मस्त दिसतात कॅमेऱ्यासमोर अशी एक हातात धरल्यावर. माझं वर्षाताईचं चाललं होतं गप्पा मारत मारत सालपापड्या काढायच्या. आणि असं मस्त अशा सालपापड्या झाल्यात, पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र. ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यानं मैत्रिणीनं ऑर्डर टाकत जावा. घरगुती पद्धतीने सगळं पूर्ण सामान बनवून मिळालं उन्हाळा काम. आणि वर्षाताई परत तिकडं कागदावर राहिल्या होत्या, तुळशीच्या कट्ट्या त्यांच्या ठेवलेल्या होत्या. सकाळी त्यांनी उचलून ते आणले इकडे, त्यातल्या म्हणलं ह्याच्यावर टाकाव्यात खटावर. आणि खटा आम्हाला उन्हाळ्याला ठेवायची होती. आणि मला घरी यायचं होतं, 12 वाजून गेलेले होते, ऊन पडलेलं होतं भरपूर. तर मी थोडंसं गवत तिथंच काढलं होतं. मग म्हणलं तेवढ्या पापड्या काढून घरी यावं म्हणून. मग वर्षाताईने मी काढल्या अशा पापड्या, ते कागदावरच्या परत त्याच्यावर ठेवल्या दोघींनी. त्यांना परत घरात हाक मारली, तिथे गेल्या आतमध्ये. तोपर्यंत मी एकटीनेच काढत बसली. कागदावरच्या लगेच निघत होत्या, काय अशा काय ते चिकटल्या नव्हत्या किंवा काय नव्हत्या. पण आम्ही नाही कागदावर जास्त घालत, तांदळाच्या पापड्या धोत्रावरच घालतो. पण म्हणलं बघून निघतंय का, पण निघल्या होत्या. काल आम्हाला 12-1 वाजली होती सालपापड्या घालायला. तुमच्या इकडं काय म्हणतात सांगा. आम्ही सालपापड्याच म्हणतो तांदळाच्या पापड्याला. कोण तांदळाचे पापड म्हणतं, कोण पापड्या म्हणतं, पण आमच्या इथं त्याला सालपापड्या म्हणतात. आम्ही सालपापड्याच म्हणतो तांदळाच्या पापड्याला. तर व्हिडिओ काढताना हसत होतो आम्ही मधून, कारण का व्हिडिओ काढला भैया आमच्या तिथला वस्तीवरचा एक व्हिडिओ काढत होता आणि ती मध्ये हसवत होता आम्हाला, म्हणून मी पण हसत होती. आणि झाले आता काढायच्या. वर्षाताई घरात गेल्या, काय तर काम होतं त्यांचं, तिने हाक मारली कोणीतरी घरात, ती गेल्या होत्या. आणि थोड्याशा राहिल्या होत्या सालपापड्या काढायच्या, ती काढल्या. तर मैत्रिणीनं सांडगे, सालपापड्या, बटाट्याचे पापड तर इतके छान लागतात. वेपर्सपेक्षा बटाट्याचे पापड सगळेजण नेतात बरं का करून. इतके छान बटाट्याचे पापड होते. तर मला आता तळून एका दिवशी सगळी मी रेसिपी दाखवल, कुठलं काय केले त्यामुळे उन्हाळा सामान. पण बटाट्याचे पापड खरंच एकदम टेस्टी आणि लय एकदम छान असे लागतात. तर वर्षाताई परत आल्या. घ्यायचं असेल तर कोणाला खरंच मागवू शकता तुम्ही. नंबर घ्या 9172715812 या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि उन्हाळा सामान घरगुती पद्धतीनं आपल्या चुलीवर बनवून मिळेल. कोणाला काय पाहिजे ते सांडगे, पापड, उडदाचे पापड. आता उडदाचे पापड पण आम्हाला करायचे, ते ऑर्डर आली, इथलीच ऑर्डर आहे आमच्या जवळचीच. आणि सांडगे तर आता 4 किलोचे करायचे आम्हाला. एकाच ताईने 4 किलो सांडगे करायला सांगितलेत. इथलेच आहेत बरं का ते पण, 50 फाट्याच्या. त्यांना द्यायच्यात 4 किलो सांडगे करून. तर आता उद्या कुरवड्या करायच्यात. कुरवड्या झाल्या की परत ते सांडगे करायच्यात. आता सालपापड्या झाल्या. तर चला बाय सगळ्यांना.